एकच उदाहरण सांगितलं. किती सांगितलं? एक. अशी 100 उदाहरण आहेत. आता जर तुम्हाला सांगायची ठरली तर आपल्याला रात्र करून नाही, आपल्याला काही सांगायचं नाही, अशीच स्टॉप करायचं. आलिया भोगासी असावे साधक. तेव्हा तो साधक म्हटला, महाराज भोग तर कुणाला चुकत नाही, देव असो, संत असो, सर्वसामान्य जीव असो, राजा असो, कोणी असो, भोग जर चुकत नाही तर मग हे संसार दुःख आहे, त्याचं तर ओझ, त्याचा भार, त्याचं दुःख आम्हाला सहन होत नाही, याला काय करायचं? मग तुकोबारांनी सांगितलं काय? देवावरी भार घालूनिया. देवावर भार घाला. तेव्हा तो साधक म्हटला, वा, देवावर का भार घालायचा? वाईट, चांगली वाईट कर्म कोणी करायची? तुम्ही आहे. आणि भार कोणावर घालायचा? वार वा, इकडची पद्धत आहे. चोरी करायची एक आण, फाशी द्यायची ही कोणती पद्धत आहे? मग काय करणार बाबा? देवावर भार घाला म्हणते तू बरं आहे, पण तू काय करणार? म्हणजे आमचं गंगोत एवढं मोठं ते भार घालणार तर काय जमणार नाही का? म्हणले बघ बरं घालू. घेते का ते सहन करतात का भार? अरे बाबा, हे कोणी भार सहन करण्याकरता तयार नाही. जन हे सुखाचे अंत हे कालचे. तुम्हाला सांगू, दोरी जळण दोरी म्हणती माझा मानती घाल दोर देह इंद्रिय आली. जाऊ दे, आता जास्त सांगायला. जवळ चाले मोठा धंदा तर बहीण म्हणे जाऊ दे. आता एक गोष्ट सांगतो बस, आणि कीर्तन समाप्त करून टाकतो. कोणी असो, काही उपयोगाची नाही. तेव्हा एक पावसाळ्याचे दिवस होते. एका गावामध्ये एक साधू महात्मा आला. महात्माच्या नंतर लोक आपल्या दर्शनाला दर्शन घेतलं, आणि दर्शन घेतल्यानंतर म्हटले, बाबा थांबताय का आमच्या गावामध्ये? चातुर्मासाला थोडं पुराण वगैरे सांगितलं, आम्ही येऊ दररोज ऐकायला. चांगली लोक दिसतात, काय हरकत नाही, पण संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी येत जायचं. 1-2 तास तुम्हाला पुराण सांगेल. दररोज यायचे लोक, संध्याकाळी सांगायचे, लोक दर्शन करायचे आणि होऊन जायचे. पण एका गावात, त्या गावामध्ये एक श्रीमंत बसतो. तो काय मात्र कधी येत नव्हता. आणि एक दिवस सहज आला. सहज आल्यानंतर शेवटीच लोकांनी दर्शन घेतलं, ते गेले. तो थांबला आणि त्याने महाराजांचं दर्शन घेतलं. अरे बाबा, शेवटी कोणी कामाचं नाही, आणि आपला भार काय कोणी सहन करणार नाही. त्यांच्यावर भार घातला, ते काय भार सहन करू शकणार नाही. अरे हे सगळे लोक आहेत ना, हे सगळे भक्त दिल्या घेतल्याचे, त्यांचा काय उपयोग नाही. असं थोडे म्हणले. तुमच्यासारखा काय आम्ही काय फकीर आहे का? संन्यासी का तुम्ही? आहे संन्यासी फकीर, तुम्हाला लागेला पिछा. बरोबर आहे ना? मला पत्नी आहे, आई वडील आहे, मनासारखी मुलं आहेत. अहो, एवढी सगळी लोक मी घरी गेल्याशिवाय ते जेवत नाहीत माझ्याशिवाय. असं बाबा, शेवटच्या टायमाला कोणी उपयोगीची येणार नाही. काय समजतोस तू? अरे म्हटले, तुमच्यासारखा मी विकारणार नाही. तो साधू म्हटला, असं हे पहा, तुला पाहिजे का अनुभव? तर तू सकाळची पहाटे 4 वाजता माझ्याकडे, मग तुला मी अनुभव दाखव. ठीक आहे म्हटलं, येतो 1 तास तो पहाटे 4 वाजता तिथे महाराजांकडे यायचं. महाराजांनी त्याला आसन कसं लावायचं ती शिकव. आसन लावल्यानंतर प्राणायाम कसा करायचा ते शिकव, आणि प्राणायामाद्वारा समाधीपर्यंत जाऊन कसं पोचायचं सगळं त्यांनी शिकवलं. म्हणजे योग विद्या त्याला आत्मसात केली. 1-2-3 महिने त्याच्यामध्ये गेले, आणि मग त्याला सांगितले, बा आता तुला समाधी साध्य होते, तू घरी जायचं. आणि घरी गेल्यानंतर नाटक करायचं थोडस. काय? माझ्या पोटात वरून काय कळत नाही, पोटात दुखी नाही का, छातीत चमका भरतात, म्हणजे ते काही वरून समजत नाही. तेव्हा असं घरी गेल्यानंतर म्हणायचं, माझ्या पोटात कळ येते आणि छातीमध्ये चमका दिसतो. गडबड्या लोळायचं, बोंबलायचं मोठमोठ्याने, आणि काही मांडी घालायची, समाधी लावायची. केलं बघ घरी, म्हटलं काय झालं काय नाही. डॉक्टरला पळा धाव, आणि लगेच पळापळी सुरू झाली. याला काय नाही, आता मी जगत नाही. गडबडा लोळायला सुरुवात, नाटकच करायचं म्हटलं त्याला काय. आणि त्याने काय केलं, बा बसलं टिपून असं आसन बिसन लावलं,
आणि सगळं मी तोपर्यंत त्यांनी डॉक्टर आलो नाडी पाहिली नाडी हाताला नाडी लागत नाही मग आता आता काय म्हणले गेले म्हणल्यावर झाली रडायला सुरुवात नाही का सगळी गावातली लोक जमली आता सगळं चांगला ग्रस्त गावातला चांगला माणूस तेव्हा सगळे लोक गावातली जमा झाली आणि सगळे लोक रडायला लागले मोठमोठ्याने बाकीचे नाही पण घरातले सगळे रडायला लागले आम्ही गेलो असतो हा देवा आम्हालाच का मागं ठेवलं मी काही बोलत नाही